नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला तोंडी लावायसाठी लिंबू मिरचीची चटणी बनवून दाखवणार आहे। ती तुम्ही वरण भातावर, पराठ्यावर, ह्याच्यावर तोंडी लावू शकता। एक नंबर होती, करून बघा रेसिपी ही। त्यासाठी बघा 300 ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत। हे बिन तिखटाच्या मिरच्या आहेत, त्या लांबड्या असतात। त्याची एका मिरचीचे मी 4-4 भाग केले, तेवढ्या लांबड्या मिरच्या असतात। त्याची देठाची बाजू काढली नाही। देठ जर खराब असतील तर तुम्ही काढून घ्या, पण देठ जे चांगले असेल ना तर जरूर घ्या। ही मिरची स्वच्छ धुवायची, कॉटनच्या कपड्याने एकदम स्वच्छ पुसायची, जेणेकरून ही सुक्की सुक्की झाली पाहिजे। आणि शक्यतो मिरच्या घेताना ताज्या फ्रेश घ्या। आता ह्या जी मिरच्या आहेत का ना, बिन तिखटाच्या आहेत, तर त्यासाठी बघा तिखट पाहिजे होतं मला थोडंसं, म्हणून ह्या 10 ते 15 मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या बिन तिखटाच्या, ह्या जर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही आवडलं तर नाही टाकल्या तरी पण चालतील। मोठ्या आकाराचं लिंबू होतं, त्याचे मी बघा असे भाग करून घेतलेले आहेत छोटे छोटे। तर तुम्ही छोट्या आकाराचे असले तर 2 घेऊ शकता, आणि जर तुम्हाला आवडत असेल तर एकच घेऊ शकता। बघा ह्याच्यापेक्षा मोठं होतं लिंबू, तर असे भाग करून घेतलेले आहेत। कढई गरम करत ठेवलेली आहे। तर ह्याच्यामध्ये बघा मी जिरे, धने आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। कढई स्वच्छ पुसून घेतलेली आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं। तर थोडंसं आपल्याला मिरची म्हटलं की तेल थोडं जास्त टाकायचं, कारण कमीत कमी 15 दिवस टिकली पाहिजे। तर 2 पळीला बघा तेल मी कमी टाकलेलं आहे। जर तुम्हाला कमीच पाहिजे तर तुम्ही थोडंसं कमी पण करू शकता। आणि तेल गरम होऊन देऊया। हे जे तेल आहे ना, हे शेंग तेल आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। छोटा बघा अर्धा चमचा जिरं टाकायचं। जिरं चांगलं भाजून घेऊया। जिरं बघा चांगलं भाजलं गेलेलं आहे, बघा तडतड आवाज येतो। ह्याच्यामध्ये 30 पाकळ्या बघा लसणाच्या अशा मी कुटून घेतलेल्या आहेत। त्या बघा अशा पद्धतीच्या कुटून घेतलेल्या। गॅस मिडियम आहे। मिडियम गॅसवर ह्याचा थोडासा आपल्याला कलर चेंज होस्तोवर भाजून घ्यायचा आहे। लसूण बघा भाजला गेलेला आहे। अशा पद्धतीत लसूण भाजून घ्यायचा। तर ह्याच्यामध्ये बघा छोट्या आकाराचा 1 चमचा, अर्धा चमचा मी हिंग पावडर टाकलेले, मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये बघा फक्त मिरची टाकायची आहे, हलवून घेऊया। गॅस बारीक केलेला आहे। 2 मिनिटं बघा एकसारखं मी बारीक गॅसवर परतून घेतलेला आहे। गॅस आता मी मीडियम केलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायची हळद। हळद अगोदर टाकली असते ना तर जळल थोडीशी टाकायची, जास्त नाही। फक्त आपल्या मिरचीला हळदीचा कलर आला पाहिजे, अशा पद्धतीत टाकून घ्यायचे। आता ही जी आपण जेवतो ना, ते 1.5 चमचा धने आहेत बघा, हलकेसे मी गरम केलेले आहेत आणि असे दरदरे कुटून घेतलेले। जर तुमच्याकडे बारीक पावडर असेल तरी टाकली तरी चालेल। 1 चमचा बघा जिरे घेतलेले आहेत, जो जेवतो तो, आणि त्याला पण हलकंसं भाजून मी कुटून घेतलेलं आहे। आणि ते पण असं बघा दिसत असेल मोठं मोठं कुटलेलं, एकदम पण जास्त असं बारीक कुटायचं नाही आहे आपल्याला। अर्धा चमचा छोट्या आकाराचा बघा हे मी मोहरीची डाळ घेतलेली आहे, आणि ती पण आपण टाकून घेतलेली आहे बघा। त्याला पण आपण एकदम हलकंसं आता मिक्स करून घेऊया। गॅस आपला मिडियम आहे। मिडियम गॅसवरच आता आपल्याला हे सगळं करायचे। 2 चमचे बघा हे मीठ टाकलेलं आहे। मीठ जरा मिरचीला कधी पण जास्त असावं, त्याच्यामुळे काय होतं चव येते। मिक्स करून घेऊया। तर ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला कोथिंबीर। मीठ टाकल्यानंतर काय होतं माहिती आहे का, पाणी सुटतं। ह्यात टाकायचे कोथिंबीर बघा। कोथिंबीर अशी सुक्की सुक्की झाली पाहिजे, धुवून नितळत ठेवायची, म्हणजे सुक्की होते। आणि नंतर कापून घ्यायची। अशी पसरून जरी ठेवली तरी ती अशी सुक्की सुक्की होते। गॅस थोडासा बारीक करते। परतून घेतलेलं आहे बघा, अशा पद्धतीत पाणी सुटतं, ओलसरपणा येतो। आता ह्याच्यामध्ये बघा जो आपण जेवतो ना, ते 4 चमचे बघा शेंगदाण्याचं कूट असं भाजून मोठं मोठं बघा असं कुटून घेतलेलं आहे। थोडंसं बारीक कुटलं तरी पण चालू शकते। आता हे पहिलं मिक्स करूया। गॅस अजून पण आपला मिडियमच आहे। मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात टाकायचे बघा हे लिंबू आपण कापून घेतलेलं। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अजून एक टाकू शकता। आणि लिंबाचं जी बी आहे ना, मधलं बी काढून घ्यायचं। त्याच्यामुळे काय होतं, बी जर तुम्ही नाही काढलं तर त्याला कडवटपणा येईल। मस्त लागते हे बघा, जशी ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी। तुम्ही जर रानात जात असाल, टिफिनला जर नेलं तरी पण तुम्ही चालू शकते। आणि तुम्ही फक्त ह्याच्यामध्ये जर नको असेल तर तुम्ही तिखट मिरच्या वापरू नका, फक्त बिन तिखटाच्या मिरच्या जरी वापरल्या तरी चालू शकतं। गॅस बारीक करायचा, आणि गॅस बारीक करून आपल्याला ह्याच्यावर 5 ते 7 मिनिट झाकण ठेवायचे। जर तुमची कढई पातळ असेल तर तुम्ही एकदा चेक करा। 10 मिनिटं होऊन गेलेत बघा। एकदा मी हलवलं होतं बघा, अशा पद्धतीमध्ये मिरची एकदम सॉफ्ट अशी होते आणि शिजली जाते, मस्त होते। गॅस फक्त तुमच्या कढईवर आहे। कढई पातळ जाड बघा, पातळ कढई जर केलं तर खाली बिली लागल, लक्ष देऊन करा। बारीक गॅसवर जरी 15 मिनिटं जरी केलं तरी चालेल। फास्ट गॅसवर जर कढई जर तुमची जर पातळ जर असेल तर फास्ट गॅसवर करू नका, कारण थोडंसं इकडे तिकडे झालं ना तर मिरच्या मग खाली लागतील। एकदम मस्त होती बघा, किती भारी झालेली आहे बघा, एकदम सॉफ्ट होती आणि चांगली शिजली जाते। फक्त ह्या कसं आहे माहिती, ह्याला मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त टाकायला लागतं, कारण त्याच्यामुळे काय होतं सगळी चव छान अशी येते। आता ही जर आपली मिरची झालेली आहे तर आता मी एका तुम्हाला वाटीमध्ये काढून दाखवते बघा, किती मस्त अशी झालेली आहे बघा। अशा पद्धतीत होते। चवीला तर इतकी छान लागते। कसं होतं माहिती आहे का, आपल्याला काय काय गोष्टी एकच एक खाऊन कंटाळा येतो, असं काहीतरी वेगळं करून खायचं, छान लागेल, एकदम मस्त लागेल। करून बघा तुम्ही। खूप रेसिपी मी वेगवेगळ्या पद्धतीने दाखवते। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।